नमस्कार मंडळी. चला तर आज एक वाटी पोह्यापासून 10 मिनिटात बनणारा मस्त चटपटीत असा नाश्त्याचा प्रकार बनवूया. हा नाश्त्याचा प्रकार इतका चटपटीत आहे की मोठेच काय लहान मुलं देखील आवडीने खातील. हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी मी इथे पोहा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाडा रवा देखील घेऊ शकता. आता 2 चमचे यामध्ये दही घालायचं. दही घातल्यानंतर अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे. आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मस्त अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. आता हे बॅटर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, गरज लागेल तरच यामध्ये पाण्याचा वापर करायचा. तर हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बॅटरची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता यामध्ये रवा घातलेला आहे. रवा फुलण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. तर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं असंच रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनटं हे बॅटर मी असंच बाजूला ठेवलेलं होतं. तर आता पाहूया. तुम्ही पाहू शकता बॅटर मस्त घट्ट झालेलं आहे. रवा छान फुलून आलेला आहे. एकदा पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही ठेवायची. आता या बॅटरमध्येच एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक किसलेला गाजर, एक बारीक चिरलेली सिमला मिरची घातलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. तुम्ही तिखटपणासाठी कमी जास्त मिरच्या करू शकता. 10-15 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातली आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचा, थोडासा चाट मसाला, यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि चटपटीत हा पदार्थ बनतो. हा नाश्ता अजून चटपटीत होण्यासाठी आमचूर पावडर थोडीशी घातलेली आहे. तुम्ही इथे लिंबू पिळून देखील घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळे जिन्नस अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हे सगळे जिन्नस मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहेत. बॅटर आपलं छान मस्त दाटसर तयार झालेलं आहे. आता या नाश्त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण याला तडका देणार आहोत, म्हणजेच फोडणी देणार आहोत. तर फोडणी पॅन म्हणजे तडका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. 1 चमचा राई आणि जिरं घालायची. छान खमंग सुटला या फोडणीला की ही फोडणी यावर घालायची आहे. अशा पद्धतीने तडका देऊन म्हणजेच फोडणी देऊन हा नाश्ता बनवला तर खूपच चविष्ट लागतो. नंतर आपल्याला फोडणी द्यायची गरज नाही. आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता आपला हे बॅटर मस्त नाश्ता बनवण्यासाठी तयार झालेला आहे. हा नाश्ता स्पॉन्जी बनवण्यासाठी इथे मी 1 पॅकेट इनो सॅशेचा घेतलेला आहे. आता इनो सॅशे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. एकाच डायरेक्शननं सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हा नाश्ता तुम्हाला सकाळी जर मुलांना टिफिनसाठी बनवायचा असेल तर रात्रीच तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फ्रूट सॉल्ट इनो घालायचा आणि नंतर हा नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता. आता गॅसवर मी इथे लहान पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल घालायचं. सुरुवातीला गॅस फास्ट करून मी पॅन गरम करून घेतला, त्यानंतर स्लो केलेला आहे गॅस. पॅनमध्ये तेल घातल्यानंतर तेल चांगलं पसरवून घ्यायचं. हा नॉनस्टिक पॅन आहे. नॉनस्टिक पॅनमध्येच बनवा, त्यामुळे व्यवस्थित हा नाश्ता बनला जातो. आता 2 ते 3 पळी मी बॅटर यामध्ये घातलेला आहे. एकदम स्लो गॅसवर आपल्याला हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि एका बाजूनी छान याचा कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर मी 3 ते 4 मिनिट हा नाश्ता छान स्लो गॅसवर वाफवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण ड्राय झालेला आहे. आता हा नाश्ता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्लिप करून घ्यायचा आहे. फ्लिप करून दुसऱ्या बाजूनी देखील हा नाश्ता असाच 3 ते 4 मिनटं प्लेट ठेवून वाफवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याला जाळी मस्त आलेली आहे. कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. तर 5 मिनटं हा मस्त मंद गॅसवर मी नाश्ता छान शिजवून घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी 10 मिनटात हा नाश्ता तयार होतो. बघा काय मस्त जाळीदार झालेला आहे.
कलर देखील खूप सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा नाश्ता तुम्ही सॉस बरोबर मुलांना देऊ शकता। संध्याकाळच्या वेळी टी टाईमच्या वेळी तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता। मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये देऊ शकता का। हे बघा काय मस्त आंबोळी आपण जशा बनवतो ना तशा पद्धतीने याला जाळी आलेल्या आहेत। कलर सुंदर आलेला आहे, एकदम फ्लफी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे। खूपच कमी तेलाचा वापर करून आपण हा पौष्टिक नाश्ता बनवलेला आहे। मुलांना नक्की बनवून द्या, लहान मुलेच काय मोठे देखील आवडीने खातील, खूपच टेस्टी लागतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।